आता बालाची आजी आले बघा. आजी, काका, हा बाबा, मम्मी आहे तिथे. हा मम्मी आता तिकडे आहे बाळा बरोबर. कोण आला मिकू? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे आणि व्हिडिओ कशाबद्दल असेल तुम्हाला थंबनेल बघून माहितीच पडलं असेल. तर मी बाबा झालो आहे, ते शिल्पाला आता घ्यायला चाललो आहे हॉस्पिटलला. आता त्याची गाडी पण खूप दिवसांनी निघते, तर पहिला गाडी साफ करून घ्यायची आहे, त्यानंतरला मग आईला घ्यायला येतो. आता पटपट जाऊया गाडी साफ करायला. चला आता आलो तर मी गाडीजवळ, आणि गाडीची हालत बघा एकदा काय झाले. तिला शेवटची कधी काढलेलीस? हे बघा, एका महिन्यामध्ये ही हालत. आता हिला चकाचक करायची आहे, त्यासाठी जाऊ आता चकाचक करायला. हे बघा थोडं पाठी गेलं होतं. अगोदर आपली गाडी अशी होती आणि आता हे बघा, धुतल्याच्या नंतर एकदम चकाचक झाले. चला आता निघतो आईला घ्यायला. गाडी एकदम चकाचक साफ केले. आता निघालो आईला घ्यायला. आई थांबले नाक्यावरती. आता बालाची आजी आले बघा. आजी, काका, हा बाबा, मम्मी आहे तिथे. हा मम्मी आता तिकडे आहे बाळा बरोबर. तुझ्यावर जायला केला फोन मी. मग काय बोलली? मी बोललो ये, दुसरा कोण मजा तिला हाय नाही बोलत, दोघी बहिणी या बोललो. हा येतील त्या. बोलली आहे ती, येणारच होती पण बघायसाठी येणार होती, पण मी बोललो 5वी आहे, बोललो घरचा आठवून ये बोललो. ते रेडी बसले तिकडं, हा तयार होऊन बसले. हो काय कधी येतात खायला? बोलली मी तिला, तर म्हणली कशाला लाईन आहे बोलली, लावले असं. हा कशासाठी काय माहिती. लाईनीमध्ये उभी होती, मी फोन केला तेव्हा, नंतरला मग आली. तर आम्ही आलो शिल्पाच्या इथे आणि बालाला घेतलंय. आजीने घेतलंय. आता शिल्पाची सुटका झाले 3 दिवसानंतर. हो अजून झाली. हे काय पण तिकडून आता घरी तर चाललेस कम से कम. घरी चाललेस ना. ते बोलते हॉस्पिटल मधून तू हे झालं नशीब. ते लोक बोलत होते 5 मिनिटं जरी आता लेट झालं असतं आता अजून आम्हाला 5 मिनिटं जर लेट झाला असता तर शिल्पाला अजून 3 दिवस ठेवला असता. मग टोटल 7 दिवस झाले असते. जेवायचा टाइम झाला आमचा, फोन जेवायचा टाइम आहे. ते लोकांना हे नाही सांगतात ना त्या टायमावरतीच हे करायला लागतं, असं आहे त्यांचं. असं आहे. हा आम्हाला पण जेवायला जायचंय. थांबा तर जायचं 1.5 महिन्याने. सक्सेसफुल. दे मी आता घेते त्याला, तुला चढायला नाही.
कोण आला मिकू? कोण आला? थोडा खाली घे. कोण आला मिकू? कोण आला? काय मिकू बाबू मिकू कोण आला? भाव आला मिकूचा भाव आला. अरे वा, नको घे. या, वास घेते. वास घेते. हा, ग ग. पप्पी घे दादाची. ए शिल्पा असं जाऊ नको. बाबू कोण आला मिकू? कोण आला? बाई तिला वरती जाऊन तिला हे करायचं आहे, बघायचं आहे. शिल्पाचा रिएक्शन आपण नंतरला बघूया की आतमध्ये जाऊन तिला डिलिव्हरीच्या टायमाला कसं वाटलं, काय वाटलं. आत्ताच आले तर जरा तिला आराम करू द्या, त्यानंतरला मग तुम्हाला भेटतो. आतमध्ये गेल्यानंतर तुला कसं वाटलं? आतमध्ये तर मी नंतरला गेली. पहिला मी जशी जाते रोज दर गेली मंगळवारी रुटीन चेकअपला, तशी मी गेली होती. तर मग गेली तर त्यानंतर आतमध्ये डॉक्टरांकडे गेली ना, तर मग ते लोक बोलले की तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. ते लोक चेक नाही, आतमध्ये ते लोक चेकअप करतात. चेकअप करून बोलले की ऍडमिट व्हायला लागेल. चेकअप करतात, म्हणजे त्यांचं काय जे प्रोसिजर आहे ते चेकअप करतात आणि ते लोक बोलले की तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. हा. मग मी तुम्हाला फोन केला. तुम्हाला मी बोलवले, मग त्या लोकांनी बोलले की एक लास्ट सोनोग्राफी करावी लागेल. हा, हा. तिकडे मी गेली, मग मी तुम्हाला फोन लावला. हा, मग त्यानंतर मग मी आलो. मग सोनोग्राफी केल्यानंतर ते बोलले की आजच्या आज ऍडमिट करून घ्यायला हा. लागेल. आणि मग मी आत गेली आणि मग म्हणजे आम्ही नॉर्मल रुटीन चेकअप साठी गेलेलो आणि तिला ऍडमिट करून घेतली त्याच दिवशी सेम डेला. केलं, हा. ऍडमिट केली. मग मी आत तसे गेली. एक्स्ट्रा दिवसच देतात थोडेफार. हा. मग मग मी आतमध्ये लेबर- गेल्यानंतर कसं काय, म्हणजे तुला काय वाटलं ते सांग. नंतरला मी लेबर वॉर्ड मध्ये गेली आतमध्ये. मग ते लोकांनी मला ऍडमिट केली. मग थोडेफार ते बोलले की सगळं हे काढा, दागिने वगैरे काढा. मग त्या लोकांनी आत घेतली. थोडी अशी भीती वाटायला लागली. मग ते लोकांचं काय, ते डॉक्टरांचं काय असेल ते लोकांनी चालू केलं. हा. इंजेक्शन द्यायला, परत जे पण काय त्यांचं असतं प्रोसिजर. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी हवी होती म्हणून. हा, प्रयत्न ते लोक नॉर्मल डिलिव्हरीच करतात तसं तर. मग मी आत गेली. मग तुम्ही लोक सगळे आले. आई आली, मग ह्या आई आल्या, माझी आई आली हा. आणि निलेश आला, तुम्ही आलात, खूप जण आली होती. नंतर आम्ही सगळे बाहेर बसलो, तू आतमध्ये होती. हा, पण मी अशी म्हणजे येत होती ना तुम्हाला भेटायला सारखी सारखी. हा. जोपर्यंत त्या लोकांनी चालू नव्हता केला मी तर तुम्ही सारखे की बाहेर. बाहेर होते. आम्हाला इथे भीती वाटत होती की काय होतोय करून. मग थोड्या टायमाने त्या लोकांनी त्यांचं प्रोसिजर चालू केलं. म्हणजे ब्लड टेस्ट केलं, रक्त घेतलं चेक करायला. मग त्या लोकांनी मग जे पण काय असतं त्यांचं ते केलं. मग हळूहळू पोटात दुखायला लागलं आणि खूप टाइम मी आतमध्येच होते खूप टाइम. मग तू जेव्हा रडत बाहेर आलीस मग आई आली आणि मग बोलायला लागली की तू एकदम बिंदास आहेस, तू कशी कमजोर आहे, तू कमजोर नाही आहेस, तू बिंदास आहेस एकदम, तशीच राहा. तुला सिझरिंग पाहिजे काय? मी बोलली नाही. आईकडे मी रडतच आली. मग आईने माझा हात पकडला. मग आईने मला समजवलं की बिंदास राहा, काय टेन्शन नको घेऊ, आतमध्ये जा, आम्ही सगळे हाव तुझ्यासोबत आहेत. नंतरला हळूहळू इतकं पोटात, म्हणजे खूप खूप पोटात दुखायला लागलं. म्हणजे सहन नाही करू शकत इतकं पोटात दुखत होतं. तरी पण चांगलं की डिलिव्हरी नॉर्मल झाली. हा. नॉर्मल डिलिव्हरी झाली एकदम. काय म्हणजे तिला त्रास झाला थोडाफार, पण नॉर्मल डिलिव्हरी झाली. अरे पण जेव्हा बाईचा जन्म डिलिव्हरी करताना म्हणजे हा दुसरा जन्म दुसरा होतो. जन्म. हा. तसं असं वाटलं, मग तसं वाटतं. तसं जाणीव होते बाईला तसं हो. झालंच खूप जास्त पेन जरा. होतं ना. खूप पेन होतं, खूप पेन होतं. तेव्हा आधी म्हणजे काय वाटत अशी नाही. अशी थोड्या 5-5 मिनिटांनी अशा कळा येतात ना की असं वाटतं की कधी बाहेर येतंय बाळ. मग जेव्हा बाळ बाहेर आलं तेव्हा मग तुझं रिएक्शन काय होतं? बापरे, माझं रिएक्शन काय नव्हतं. लोकांनी असं दाखवलं की हा हा. बघा कोण आहे. मी बोलली हा मुलगा आहे. मग ते लोक बाहेर घेऊन आले तुम्हाला लोकांना दाखवायला, मग मला बाबूला. दाखवलं, हा. हा. मग काय जे त्यांचं जास्त पुढचं ते त्या लोकांनी मग केलं. तर आता आले शिल्पा घरी, बाळ आराम करतोय पालण्यामध्ये. तर बस आता हा व्हिडिओ इथे संपवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे व्हिडिओ नक्की पहा. नक्की पहा. थँक्यू.